नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा का घेतात आणि ही परीक्षा कशी ओळखायची याबद्दल बोलणार आहोत. स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा का घेतात आणि ती कशी ओळखायची. स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात हे आपण सगळ्यांनी ऐकले, पण प्रश्न असा आहे की ही परीक्षा चालू आहे हे कसं ओळखायचं. आज मी तुम्हाला असे संकेत सांगणार आहे जे अनुभवावर, श्रद्धेवर आणि गुरुकृपेवर आधारित आहेत. जर तुम्ही हे संकेत ओळखले तर परीक्षा संपण्याआधीच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ परीक्षा का घेतात. स्वामी समर्थ शिक्षा देण्यासाठी परीक्षा घेत नाहीत. ते भक्ताला घडवण्यासाठी परीक्षा घेतात. ते तोडण्यासाठी नाही, ते घडवण्यासाठी परीक्षा घेतात. जसं सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं भक्ताचं मनही परीक्षेतूनच शुद्ध होतं. याचे कोणते संकेत आहेत ते आपण पाहू. संकेत 1. अचानक अडचणी वाढणे. जेव्हा सगळं नीट चालू असतं आणि अचानक अडचणी यायला लागतात, काम बिघडतं, लोक विरोध करतात, मन अस्वस्थ होतं, तेव्हा घाबरू नका, कारण स्वामी समर्थ भक्ताची सहनशक्ती पाहत असतात. संकेत 2. मनात तक्रार वाढणे. स्वामी समर्थ जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा आपल्या मनात काही ना काही बद्दल तक्रार वाढते. हा परीक्षेचा सर्वात मोठा संकेत आहे. मनात सतत तक्रार येणं. मीच का, मी एवढं केलं तर इथेच परीक्षा असते, याची का नाही घेत, मग माझीच का, मी सगळं करते. जर या क्षणी तुम्ही अशा मनात तक्रारी आल्या आणि तुम्ही श्रद्धा सोडली नाही तर परीक्षा जवळजवळ संपते. संकेत 3. आपल्यापासून लोक दूर जात असतात आणि दूर जातात. परीक्षेत असताना आपलेच लोक आपल्यापासून दूर जातात. कोणी समजून घेत नाही, कोणी सोबत राहत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ एकटे करतात, कारण ते स्वतः तुमच्यासोबत उभे राहणार असतात. म्हणून या सगळ्या लोकांना तुमच्यापासून दूर करतात. फक्त तुम्ही तुमच्या मनात आत्मविश्वास आणि धैर्य ठेवा. संकेत 4. मन शांत राहणे. अडचणी असूनही जर तुमच्या मनात कुठेतरी शांतता असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत. परीक्षेत भक्त गोंधळतो पण आतून कोलमडत नाही. हा मोठा संकेत आहे स्वामी समर्थांचा. 5. लहान गोष्टीत समाधान वाटते. जेव्हा मोठं काही मिळत नाही पण छोट्या गोष्टीत समाधान मिळतं तेव्हा समजा मन शुद्ध होत आहे. स्वामी समर्थ भक्ताला आधी समाधानी करतात, मगच मोठी कृपा देतात. संकेत 6. गुरूंची आठवण वाढणे. जेव्हा परीक्षा चालू असते, आपल्याजवळ काही नाही असं वाटतं, तेव्हा गुरूंची आठवण आपल्या मनात नेहमी येते आणि नेहमी आपल्या ओठावर आणि मनात गुरूंचं नाव येतं. परीक्षेत असताना स्वामी समर्थांचं नाव आपोआप ओठावर येतं. कोणी सांगितलेलं नसतं तरी नामस्मरण मनात आपोआप व्हायला चालू होतं. हा सगळ्यात मोठा संकेत आहे. परीक्षा चालू असताना काय करू नये. कोणाकडे तक्रार करू नका, कोणाशी तुलना करू नका, कोणतीही घाई करू नका, श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थ वेळ घेतात पण कधीही कोणावर अन्याय करत नाही. जर भक्त खरा असेल तर स्वामी समर्थ नेहमी त्या भक्ताच्या मागे उभे असतात. परीक्षेत उतरण्याचा सोपा उपाय कोणता. दररोज एक दिवा लावा. फक्त एवढंच म्हणा, स्वामी मला शक्ती द्या. कोणत्याही मागण्या करू नका, मला हे द्या, मला ते द्या. फक्त विश्वास ठेवा, स्वामी आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला देणारच आहेत. भक्ताची परीक्षा कधी संपते. ज्या दिवशी तुम्ही म्हणता जसं असेल तसं चालेल, तेव्हा स्वामी जाणतात त्या दिवशी तुमची परीक्षा संपते.
तेव्हा आपण आहे त्याच्यात समाधान मानायला लागतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीची हाव नसते, अहंकार वाटत नाही, कारण तेव्हा तुमचं मन स्वामींच्या हातात गेलेलं असतं. म्हणून स्वामी समर्थ परीक्षा घेतात, कारण त्यांचा भक्त त्यांना घडवायचा असतो. जर आज तुमचं आयुष्य कठीण वाटत असेल तर समजा तुम्ही परीक्षेत आहात आणि परीक्षेनंतरच गुरुकृपा मिळते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या परीक्षेला जो खरा उतरेल त्याच्या पाठीशी मी नेहमी उभा राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, परीक्षा संपते तेव्हाच आपल्याला स्वामींची कृपा मिळते. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुमच्याही जीवनात अशा अडचणी येत असतील तर समजा तुमची परीक्षा घेत आहेत स्वामी. तर डगमगून जाऊ नका, स्वामीवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्वामीवर श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अगोदरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.